आता सभापती चुंबळे यांची बारी। माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्यावर गंभीर आरोप। नाशिक बाजार समितीत माजी सभापती देवीदास पिंगळे यांच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला। माजी सभापती देवीदास पिंगळे यांच्या समर्थक संचालकांमध्ये फूट पडली। भाजपचे शिवाजीराव चुंबळे यांनी हे राजकारण घडवलं। आता या दोन्ही गटामध्ये एकमेकांवर आरोप करण्याची स्पर्धा लागली आहे। नाशिक बाजार समितीच्या सभापती भाजपच्या कल्पना चुंबळे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर तोफ डागली। माजी सभापती देवीदास पिंगळे यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले। कोटी आणि लाखाच्या आकड्यातील हे आरोप त्यांनी पिंगळे यांच्यावर फेकले आहेत। बाजार समितीत सत्तांतर झाल्यावर मोठा आर्थिक व्यवहार करून संचालकांना फोडण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते देवीदास पिंगळे यांनी केला होता। यातील काही संचालकांना बाजार समितीवर 200 कोटींचे कर्ज काढून गैरव्यवहार करायचा होता। त्याला विरोध केल्याने आपल्या विरोधात अविश्वास आल्याचे पिंगळे म्हणाले होते। आता नवनिर्माणचे सभापती कल्पना चुंबळे यांनी पिंगळे यांनी बाजार समितीला भ्रष्टाचाराचे कुरण केलं होतं असा आरोप केला आहे। बाजार समितीच्या दुरुस्तीसाठी कंत्राटदाराला 53.60 लाख रुपये देण्यात आले। खड्डे बुजवण्यासाठी 21.46 लाख रुपये खर्च झाला। सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीत घोळ आहे। पंचवटीतील बाजार समितींच्या आवारात कंत्राटदाराला दुरुस्ती व अन्य कामांसाठी 87.50 लाख रुपये आगाऊ देण्यात आले। एकंदरीत या कामासाठी 2.78 कोटी रुपये खर्च झाले। लाख रुपये वसुली अद्याप बाकी आहे। अशा प्रकारे विविध लाखांच्या आणि कोटींच्या कामाच्या रकमा त्यांनी सांगितल्या। यात नेमकं काय घोटाळा झाला, भ्रष्टाचार काय आहे, त्यावर नवे संचालक मंडळ काय कारवाई करणार आहेत, यावरून राजकारण रंगलं आहे। यावेळी शिवाजी चुंबळे, संपतराव सकाळे, धनाजी पाटील, प्रल्हाद काकड, जगदीश आपसुंदे हे संचालक देखील उपस्थित होते। नाशिक बाजार समितीच्या कामकाजात विविध कामांवर अवाढव्य खर्च झाला असा एकंदर नव्या सभापतींचा निष्कर्ष आहे। या निमित्ताने या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा दावा श्रीमती चुंबळे यांनी केला। एकंदरीत सत्तांतरानंतर माजी खासदार पिंगळे आणि सभापती चुंबळे गटात सुडाच्या राजकारणाचा दुसरा अंक सुरू झाला आहे असं चित्र आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।